नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण आनंदी या मालिकेचा आजचा 22 जुलैचा भाग खूपच जबरदस्त झालेला बघणार आहोत. तर इथे आता शिल्पा खूप भडकलेली असते. ती आनंदीवरती ओरडतच आनंदीला म्हणू लागते, काय गये आनंदी, तुला सांगितलं होतं ना तुझं आणि युगंधरचं नातं विसरायचं. कधी बी मुलांना हे सत्य कळता कामा नये की तू युगंधरची पत्नी निंबाळकरांची सून आहे. मग तुझी हिंमत कशी झाली पृथ्वी आणि मितालीला चिठ्ठीतनं हे सगळं सांगायची? सांग ना, कोणी करायला भाग पाडलं होतं तुला हे सगळं? नाव सांगा. कोणी तुझी एवढी हिंमत वाढवली की तू मुलांना सत्य सांगितलं? ए आनंदी, बोल लवकर हा. त्यावर आनंदी म्हणू लागते, शिल्पाताई, हे सगळं मी स्वतःहून केलंय. कारण मी मुलांची एक चांगली मैत्रीण झाले आणि त्यांनी माझ्यावरती पूर्ण विश्वास टाकलाय. आणि जर मी त्यांना असंच फसवत गेले असते तर एक ना एक दिवस त्यांना बाहेरनं हे सत्य कळालंच असतं. तेव्हा मात्र मुलांचा विश्वासघात केल्यासारखं झालं असतं. आणि फक्त मीच त्यांना फसवलं असं नाही, तर निंबाळकरांच्या फॅमिलीतल्या प्रत्येक माणसाने त्यांना फसवलंय. त्यांच्यापासनं एवढं मोठं सत्य लपवलंय, आपण त्यांना अंधारात ठेवलंय. हे जेव्हा त्यांना कळालं असतं तर त्यांना काय वाटलं असतं? मुलं तुटून गेली असती हो खरंच. त्यामुळे शिल्पाताई, आपण कितीही सत्य लपवण्याचा प्रयत्न केला असताना तरी एक ना एक दिवस बाहेरनं त्यांना हे सत्य समजणारच होतं. आणि म्हणूनच मी त्यांना हे सगळं सत्य सांगण्याचं धाडस केलं. आणि शेवटी पृथ्वी आणि मितालीला माझ्या आणि मालक साहेबांच्या लग्नाचं सत्य मी सांगितलंच. त्यावर लगेच आता शिल्पा आनंदीवरती ओरडणार. तेच आता बापू म्हणू लागतात, शिल्पा बास कर आता. आनंदीने जे धाडस दाखवलंय ना त्यातच आपलं भलंय. बरं झालं मुलांना सत्य समजलं. जर हे कधी बाहेर न कळालं असतं तर पृथ्वी किती भडकला असता तुला माहिती आहे ना शिल्पा. खरं तर आपण हे सगळं सत्य त्यांना आधीच सांगायला होतं. पण बरं झालं आनंदी, आज तू धाडस करून पृथ्वीपर्यंत हे सगळं सत्य पोचवलं. हे खूप भारी काम केलं. त्यावर लगेच आता धनश्री म्हणू लागते, पण शिल्पाताई, मला ना एक प्रश्न पडलाय हो. नाही म्हणजे पृथ्वी एवढा भडकत असतो, त्याला एवढा राग येतो, पण एवढं मोठं सत्य समजलं तरी तो एवढा शांततेत कसा काय राहिला? नाही म्हणजे त्याच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता, जो शांतपणा होता, तो काही वेगळाच वाटला ना, तुम्हाला नाही वाटला का? त्यावर लगेच शिल्पा म्हणू लागते, हो ना, मलाही कळत नाहीये. एवढं मोठं सत्य जर पृथ्वी समोर आलंय तर तो काहीच कसं बोलला नाही, एवढा शांततेत कसा होता? आता कसं आनंदीला पृथ्वीने मिठी मारली, आनंदी तू या घरचा भाग आहे. आता तर आपल्या दोघांमधलं नातं अजून घट्ट झालंय. हे सगळं आता पृथ्वीचे बोलणं, ते सगळं काही आता या शिल्पाला आठवू लागतं. शिल्पालाही धक्का बसतो. त्याच वेळेस आता लगेच बापू म्हणू लागतात, शिल्पा जास्त विचार करू नको. अगं पृथ्वीला या नात्याचा काही प्रॉब्लेमच नाहीये, म्हणून तो काही बोलला नाही. त्याला आनंदी या घरचा एक भाग आहे हे ऐकून त्यालाही खूप बरं वाटलं. त्यामुळे आता या विषयावरती चर्चा करणं बंद करा. आनंदीने जे धाडस दाखवलंय ना ते खरंच खूप चांगलं काम केलंय. त्यावर लगेच माई म्हणू लागतात, हो आनंदी, आणि या सगळ्यामुळे आता पृथ्वीने तुला या घरात स्वीकारलंय. अगं आता तुला तुझं या घरातलं स्थान नक्कीच मिळेल. शिल्पाला मात्र खूप राग येतो. त्यावर लगेच माई म्हणू लागतात, आनंदी, तू आज एवढं मोठं धाडस करून हे सत्य सांगून ना या निंबाळकरांच्या घराची अब्रू आणि विश्वास टिकून ठेवलाय. खरंच आनंदी, तुझं कौतुक करावं तेवढं कमी. त्याच वेळेस शिल्पाला मात्र खूप राग येतो. भडकलेली शिल्पा रूममध्ये निघून जाते. आता विद्याधर मात्र गालातल्या गालात हसत आनंदीकडे बघत असतो. त्याच वेळेस बापू आनंदीजवळ येतात. आनंदी, आनंदी बाळा, अगं तुला ना काय म्हणावं आणि काय बोलावं कळतच नाहीये गं. खरंच आनंदी, तू ग्रेट आहेस हा. खरंच आज तू मुलांना सत्य सांगून खूप भारी काम केलंय. मला ना तुझे आभार कसे मानावे ना तेच कळत नाही. बरं झालं, पोरांना हे सत्य इकडनं तिकडनं कळण्यापेक्षा ना तू स्वतः सांगून ना एकदम भारी काम केलंय. आनंदी, खरंच तुझं कौतुक करावं तेवढं कमी. तेव्हा लगेच आनंदी म्हणू लागते, बापू, अहो मला सुद्धा लय भारी वाटते आणि लय आनंद झालाय. बापू आता रूममध्ये निघून जातात. त्याच वेळेस आता छायाताई म्हणू लागतात, आनंदीताई, तुम्ही बोलला होता ना पृथ्वी सरांनी जर चिठ्ठी वाचली आणि सगळं काही ठीक झालं तर तुम्ही सगळ्यांसाठी गोडाचा शिरा करणार. मग करायचा का शिरा? त्यावर आनंदी म्हणू लागते, का नाही करणार? मला इतका आनंद झालाय ना छायाताई, आता मी सगळ्यांसाठी गोडाचा शिरा बनवणार.
असे म्हणतच आता छायाताई आणि आनंदी किचनमध्ये जातात. त्याच वेळेस हा विद्याधर, आता पृथ्वीने जी चिठ्ठी फाडलेली असते ना, त्याचे तुकडे तुकडे खाली फरशीवरती पडलेले असतात. आता हा विद्याधर तिकडे पोहोचतो आणि त्या कागदाचे ते तुकडे वेचू लागतो आणि ते कागद सगळे असे हातात गोळा करतच म्हणू लागतो, आनंदी आनंदगडे, जिकडे तिकडे चोहीकडे आनंदी. आता तर खरा खेळ रंगणार आणि मोठा ब्लास्ट होणार आनंदी, असे म्हणत विद्याधर लय खुश झालेला असतो. तर त्यानंतर इकडे आता मुंबईला निघण्यासाठी पृथ्वी आणि आता आरती दोघेही आता प्रवासाला सुरुवात करतात. आता पृथ्वीचं गाडी चालवण्याचं काम चालू असतं, पण आता त्याला प्रांजलची काळजी असते. तो लगेच आता मितालीला कॉल करतो आणि प्रांजलच्या तब्येतीविषयी विचारू लागतो. आता इकडे मिताली हॉस्पिटलमध्येच असते. दादा तू काळजी करू नको, आता त्याला बरं वाटतंय. त्यावर पृथ्वी म्हणू लागतो, हे बघ मिताली, डॉक्टर्स काय म्हणाले, हे बघ तुला जर कसली गरज पडली तरी लगेच दादाला कॉल करायचा. मी जरी तिकडे नसलो ना तरी मी सगळी अरेंजमेंट करू शकतो आणि पैशांची काळजी करू नको. मला फक्त एक कॉल कर, मी सगळी व्यवस्था करेल. प्रांजल ठीक आहे ना? त्यावर लगेच मिताली म्हणू लागते, हो दादा, तू नको एवढं टेन्शन घेऊ, मी आहे ना इकडे. तू फक्त तुझ्या मीटिंगवरती फोकस कर. आजची मीटिंग आपल्या ब्रँडसाठी खूप महत्त्वाची, त्यामुळे मीटिंग चांगली व्हायला पाहिजे. चल ठेवते फोन. आता मिताली लगेच रागाच्या भरातच आतमध्ये हॉस्पिटलच्या रूममध्ये येते. तर त्यानंतर इकडे आता विद्याधर आता त्या चिठ्ठीचे जे तुकडे तुकडे केलेले असतात ना पृथ्वीने, ते सगळे तुकडे घेऊन आपल्या रूममध्ये येतो. आनंदी, लय आनंद झालाय ना तुला, पण ती चिठ्ठी म्या बदलली हे तुला कळलंय कुठे? अगं आनंदी, तुला काय वाटतं, तू लिहिलेली चिठ्ठी पृथ्वीने वाचली? तू लिहिलेली चिठ्ठी पृथ्वीपर्यंत पोचलीच नाही आनंदी, त्यामुळे तुमच्यात मोठा गैरसमज झालाय. असे म्हणत आता विद्याधर लगेच ते तुकडे तुकडे एकमेकांना जोडू लागतो. आता चिगट टेपने अगदी सगळे तुकडे जोडत पृथ्वीने जशाच तशी जी आधी चिठ्ठी हातात घेतली होती ना, सेम तशीच आता या विद्याधरने पूर्ण तयार केलेली असते. आता विद्याधर ही चिठ्ठी हातात घेतो आणि लगेच हसतच म्हणू लागतो, आनंदी, तुला माहिती आहे मी यात काय मजकूर लिहिलाय? थांब थांबा मी वाचतो. हे बघ आनंदी, मी लिहिलेला मजकूर बघ कसा आहे. प्रिय पृथ्वी बाळा आणि मिताली, आज मी तुम्हाला काहीतरी सांगणार आहे. खरंच मी या घरातली मोलकरीण आहे, पण तुम्ही माझ्याबरोबर मैत्री केली, माझ्यावरती एवढा मोठा विश्वास ठेवला, पण हे कसं वाटतं ना, एका मोलकरणीवरती तुम्ही घरच्यांपेक्षा जास्त विश्वास ठेवता. हे काही मला पटत नाही आहे आणि हे योग्य दिसत पण नाही आहे. त्यामुळे पृथ्वी, कदाचित मला असं वाटतंय मी लवकरात लवकर हे घर सोडून निघून जावं. मला या घरात राहण्याचा अधिकारच नाही आहे. मी कायमचं हे घर सोडते. त्याच वेळेस आता विद्याधर हसू लागतो, आनंदी, असा होता माझा मजकूर, पण तू तर काहीतरी वेगळंच लिहिलं होतं. पण आनंदी, जेव्हा मात्र तुमच्यातला हा गैरसमज अगदी बॉम्बसारखा फुटेल ना आणि तू त्या युगंधर निंबाळकरची बायको आहे हे सत्य जेव्हा या सनकी पृथ्वीसमोर येईल ना, तेव्हा मात्र निंबाळकरांच्या घरात मोठा राडा होणार आणि तो राडा झाल्यानंतर विद्याधर लय खुश होणार. त्यामुळे आनंदी, जेवढं हसायचंय ना तेवढं हसून घे, पोटभर हसून घे. नंतर मग फक्त मज्जा बघण्याची वेळ आणि ती या विद्याधरची. असे म्हणत आता विद्याधर त्या जोडलेल्या चिठ्ठीकडे बघू लागतो. तर त्यानंतर इकडे आता मिताली आता हॉस्पिटलमध्ये प्रांजलच्या रूममध्ये येते. प्रांजल बेडवरती पडलेला असतो. त्याची अवस्था खूपच बिकट असते. त्याच वेळेस भडकलेली मिताली आता प्रांजलवरती ओरडतच म्हणू लागते, का करतोस तू असा? तुला लाज नाही वाटत हे सगळं करताने? अरे तुझ्यामुळे मी सकाळी शिल्पा आत्याशी खोटं बोलले, आता पृथ्वी दादाशी मी खोटं बोलले. मी त्याला सांगितलं की तुला फूड पॉयझनिंग झालंय. अरे पण तू तू असं कसं वागू शकतोस? तुला काहीच कसं वाटलं नाही रे? अरे आम्ही एवढं विश्वासाने तुला या इव्हेंटसाठी पाठवलं आणि तू तू इकडे येऊन रात्रंदिवस दारू ढोसत बसला आणि तू याच्यामुळेच तुझे लिव्हर खराब झालेत. तुला कळतंय का? अरे काय करून ठेवलंयस तू? मी बघितले ना तुझे रिपोर्ट. अरे तुझं लिव्हर खराब झालंय दारू पिण्यामुळे. अरे काय वाटेल घरच्यांना हे सगळं कळाल्यानंतर? पण मी तुझ्यामुळे खोटं बोलते सगळ्यांशी, तुझं हे सत्य लपवते. कारण जेव्हा घरच्यांना तुझं हे सत्य कळेल ना तेव्हा तुटून जातील रे ते. अरे शिल्पा आता किती प्रेम करते तुझ्यावरती, तू लाडका आहे ना तिचा आणि तू असं वागतो?
नाही नाही प्रांजल, आता खूप झालं. आता बास. आता मी तुझं एकही शब्द इकडचं तिकडे ऐकून घेणार नाही आहे. आता सरळ तू इकडनं माझ्याबरोबर घरी येणार आहे. तोपर्यंत ही मिताली इकडनं हलणारसुद्धा नाही आहे. लक्षात येतंय? प्रांजल मात्र आता बिकट अवस्थेत तिथेच बेडवरती पडलेला असतो आणि मितालीकडे बघत असतो. तर त्यानंतर इकडे आता प्रवासामध्ये आरतीताईला झोप लागलेली असते. आता मस्त आता आरती झोपलेली असते. तेवढ्यात आता पृथ्वी म्हणू लागतं, हॅलो गुड मॉर्निंग. सकाळ झाली ना. तेव्हा आरती म्हणू लागते गुड मॉर्निंग. त्यावर पृथ्वी म्हणू लागतो, काही चहा पाणी नाश्ता वगैरे घ्यायचा आहे का? तेव्हा आरती म्हणू लागते चालेल ना, थांबायचं असेल तर मला चालेल. त्यावर पृथ्वी म्हणू लागते, ए ड्रायव्हरच्या शेजारी असं कोणी झोपतं का? मी ड्रायव्हिंग करतोय ना. त्यावर लगेच आता आरती म्हणू लागते, एक मिनिट. असं अचानक अर्ध्या रात्री फोन करून मला मुंबईला जायचे असं सांगितलंय. माझी काही तयारी नसताना मी एका फोनवरती मुंबईला निघाले. मग लागली मला झोप. मला काय माहिती होतं आपल्याला मुंबईला जायचे. मी आधी झोप काढून बसली असते ना. मग एवढं काय त्यात? त्यावर लगेच पृथ्वी म्हणू लागतो, ए पण तुला किती अक्कल कमी आहे गं. ड्रायव्हिंग करत असताना ड्रायव्हरच्या शेजारी कोणी झोपतं का? त्यावर लगेच आता आरती म्हणू लागते, एक मिनिट. प्रत्येक वेळेस माझी अक्कल काढायची गरज नाही आहे. तुला जर एवढाच त्रास होतोय माझ्या झोपण्याचा, तर मी मागे जाते आणि मागच्या सीटवरती मस्त आरामात झोपते, चालेल? त्यावर पृथ्वी म्हणू लागतोय, एक मिनिट. मी काही तुझा पर्सनल ड्रायव्हर आहे का? तू मागे झोपशील, मी पुढे गाडी चालवणार. त्यावर लगेच आरती हसू लागते. किती भारी वाटलं असतं ना तू जर माझा ड्रायव्हर असता तर. एक नंबर भारी. त्यावर पृथ्वी म्हणू लागतो, ए गप्पा बैस, डोक्याला ताप करू नको हा. अगं कुठे आनंदी आणि कुठे तू? आनंदीची बहीण आहेस ना तू. पण आनंदी किती निर्मळ मनाची, अगदी शांत स्वभावाची आणि अगदी प्रेमाने दुसऱ्यांना समजून घेणारी, सुसंस्कृत, खरंच संस्कारी मुलगी. खरंच आनंदीकडे बघावं ना अभिमान वाटतो. आणि तू एक नंबरची बेअक्कल. तेव्हा लगेच आरती म्हणू लागते, एक मिनिट. माझ्याबद्दल आता काही बोललेलं मी ऐकून घेणार नाही, लक्षात ठेव. त्यावर पृथ्वी म्हणू लागतो, पण खरंच ना आनंदी लय हुशारा. मला ना आबा जाधवांचं कुटुंब लय आवडतं. जेव्हा आबा मला कडकडून मिठी मारतात ना, तेव्हा असं वेगळंच काहीतरी वाटतं मला. खरंच आबांचं कुटुंब किती भारी ना. आनंदी एवढी हुशार, एवढी संस्कारी, सगळ्यांची काळजी घेणारी. आणि आबा आबा आपल्या नातींना एवढं सांभाळणारे. आणि ती छोटी आरची, ती तर एक नंबर एंटरटेनमेंट. खरंच मला तर ती खूप आवडते. मी तर तिचा फॅनच आहे. फक्त हसत राहायचं, तिच्या गप्पा ऐकत राहायच्या. खरंच किती भारी कुटुंब आहे ना आबांचं. त्यावर लगेच आरतीताई म्हणू लागते, एक मिनिट. तुला काहीतरी चुकतंय का? नाही म्हणजे आबांच्या कुटुंबात अजून मी पण आहे. आनंदीपेक्षा मोठी आहे मी, आनंदीची मोठी बहीण आहे. माझ्याबद्दल नाही बोलू शकत का? त्यावर लगेच पृथ्वी म्हणू लागतो, अच्छा म्हणजे माझ्याकडून माझ्या तोंडून तुला तुझं कौतुक करून घ्यायचं आहे तर. त्यावर आरती म्हणू लागते, गरज नाही आहे, मला नाही ऐकायचं. पण तू आबांच्या कुटुंबाबद्दल बोलत होता ना, मग त्या कुटुंबात मी पण आहे, त्यातली एक व्यक्ती आहे मी. मग दोन शब्द माझ्याविषयी चांगलं बोललं असतं तर काही बिघडलं नसतं. पण जाऊ दे, मला नाही ऐकायचं आता. तेव्हा लगेच पृथ्वी म्हणू लागतो, अच्छा म्हणजे कौतुक करून घ्यायचं आहे तर सांगतो ना, तुझ्याबद्दलही कौतुक करतो. तेव्हा आरती म्हणू लागते, गरज नाही. पृथ्वी आता आरतीला गालातल्या गालात हसू लागतो. तर त्यानंतर इकडे विद्याधर आता त्या जोडलेल्या चिठ्ठीकडे बघतच म्हणू लागतो, वा लय मस्त मजा येणार आहे. आता या विद्याधरचा डाव रंगणार. कारण आनंदी, तुझी चिठ्ठी तर मी बदलून मोठा डाव आखलाय. कारण आनंदी, मी चिठ्ठी बदलली तेव्हा तुला कुठे काही माहिती होतं. पण आता जेव्हा तू आणि तुझा तो मालक साहेब एकत्र असाल, तुम्ही दोघे नवरा बायको आहात, हे जेव्हा पृथ्वीला कळेल ना, तेव्हा धमाका होणार. अगं तुम्ही तर माझ्या गाडीत ब्लास्ट घडून आणला, पण मी निंबाळकरांच्या घरात मोठा बंपर ब्लास्ट घडून आणणार. त्यामुळे आनंदी, तुझा हा जो आनंदाचा भोपळा हवेत उडालाय ना, तो क्षणभंगूर असणार आहे. लवकरच त्याचा बार होणार आणि मग तो भोपळा असा जमिनीवर दणकन आदळणार. आणि आनंदी, जेव्हा मात्र हे सगळं सत्य पृथ्वीसमोर येणार ना, तेव्हा मात्र आनंद फक्त या विद्याधरलाच होणार. फक्त हसणार तर हा विद्याधर. त्यामुळे आनंदी, हसून घे. तुला जेवढं हवेत उडायचे ना तेवढं उडून घे. कारण शेवटी शेवटी संधी मात्र विद्याधरचीच येणार आणि डाव विद्याधरचाच रंगणार.
त्याच वेळेस आता रूममध्ये धनी येते. आता विद्याधरने जोडलेली ही चिठ्ठी आता धनी बघते, तर त्याच वेळेस धनीला या विद्याधरचं कांड समजतं. अहो, म्हणजे हे समजा तुम्ही केलंय का? तुम्ही आनंदीने लिहिलेली चिठ्ठी बदलली का? अहो, का करता तुम्ही हे सगळं? हे बघा, मालक साहेबांना जर हे कळालं तर मोठा गोळ होईल. अहो, का केलं तुम्ही हे सगळं? तुम्हाला कळत नाहीये तुम्ही किती मोठी चूक केली. त्यावर लगेच आता विद्याधर मला ते धने, तुला मला जाब विचारायला कोणी सांगितलं? मला जाब विचारणार तू? मला तुझं ना मुंडकच दाबतो. आता विद्याधर लगेच पटकन धनीचा गळा पकडतो. तुझी एवढी हिंमत, नवऱ्याला जाब विचारते या विद्याधरला? आता तुला सोडत नसतो धने. लय जीभ चरचरायला लागली ना? मी चिठ्ठी बदलली हे सत्य तू कुणाला सांगणार आहे का? शिल्पाताईला सांगणार आहे का तुझ्या मालक साहेबाला सांगणार आहे? थांब आता, तुझी ना त्याआधी जीभच झाडून टाकतो. आता लगेच विद्याधर पटकन टेबलवरती कातर असते ती कातर हातात घेतो. आता धने, तुझी जीभ गेली म्हणून समज. आता तू ना बोलूच शकत नाही अशी तुझ्या लायकी करणारी मी आता. थांब धने, आता सोडत नसतो तुला. त्याच वेळेस धनश्री घाबरते. चुकलं, माफ करा मला. इथून पुढे नाही असं वागणार मी. तुमचं हे सत्य मी कुणालाच नाही सांगणार. शपथ घेते मी तुमची. मी नाही असं करणार. मला काही करू नका, सोडा मला. त्यावर लगेच विद्याधर म्हणू लागतो, हो ना, मग निघ चल इकडनं. आता तो धनीला रूममधनं बाहेर हाकलतो. त्याच वेळेस आता विद्याधर खुश होऊन म्हणू लागतो, पृथ्वी बाळा, जा तुझ्या मीटिंगसाठी जा. पण लवकरच तुझ्यासमोर मोठा बॉम्ब ब्लास्ट होणार आहे. आणि मग त्या बॉम्ब ब्लास्टच्या चिंधड्या या निंबाळकरांच्या घरात उडणार आहे. असे म्हणत विद्याधर लय खुश झालेला असतो. तर त्यानंतर इकडे आता पृथ्वी म्हणू लागतो, आरती, ऐकायचंय तुला कौतुक? बरं ऐक. म्हणजे कसं आहे ना, जेव्हा आम्ही आनंदीला भेटलो ना आणि मला कळालं की तू आनंदीची मोठी बहीण आहे, तेव्हा मला वाटलं आनंदी किती प्रामाणिक आहे, शांत स्वभावाची आहे, अगदी दुसऱ्यांना समजून घेणारी. तूही तशी असशील. पण नाही ग, तुझ्यात आणि तिच्यात कवडीचा सुद्धा फरक नाही आहे. एक नंबरची बिनडोक आहे आणि अक्कल शून्य आहे तू. आता आरतीताई खूप भडकते. तेव्हा लगेच पृथ्वी म्हणू लागतो, हो अगं चेटकीन आहेस तू, चेटकीन. आरतीताईला लय राग येतो. गाडी थांबव. मला लगेचच्या लगेच गाडीतनं उतरायचंय. गाडी थांबवा, नाहीतर मी चालत्या गाडीत उडी मारेन. त्यावर पृथ्वी म्हणू लागतो, शक्य नाही आहे ते. दरवाजे लॉक केलेले ते. त्यामुळे तू काय उतरू शकत नाही. आपण आता डायरेक्टली मुंबईलाच पोचणार. त्यावर लगेच आता आरती म्हणू लागते, थांबवा गाडी. आता समोर लगेच पृथ्वीचा मोबाईल असतो. आरती तो हातात घेते. गाडी थांबव, नाहीतर ही काच या मोबाईलने फोडून टाके ना. आता पृथ्वी घाबरतोय. अगं, तू माझा मोबाईल याचा वेडेपणा करू नको, थांबवतो. आता पृथ्वीने गाडी थांबवलेली असते. रागाच्या भरात आरतीताई पटकन गाडीतनं खाली उतरते आणि पायी निघालेली असते. तेव्हा पृथ्वी म्हणू लागतो, शेठ, आता हिला कसं समजावू? तर त्यानंतर इकडे फॅक्टरीत आता मालक साहेबांचं आणि शिर्के साहेबांचं काम चालू असतं. तेव्हा शिर्के साहेब म्हणू लागतात, मालक साहेब, एक चांगला एम्प्लॉय आणि एक चांगला मित्र म्हणून मी तुम्हाला काहीतरी सजेस्ट करू का? नाही म्हणजे प्लीज, मी जे काही सांगतोय ना ते तुम्ही ऐकाल का? त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, काय झालं शिर्के? त्यावर शिर्के म्हणू लागतात, मालक साहेब, अहो एवढा मोठा सत्कार सोहळा आहे, एवढा मोठा अवॉर्ड भेटणार आहे हो आपल्याला, आणि तुम्ही त्याला नकार देताय. मालक साहेब, खरं तर एवढ्या मोठ्या इव्हेंटला आपण जायला पाहिजे की नाही? तुमचा एवढा मोठा मान सन्मान होणार आहे हो, आणि तुम्ही त्याला नकार देताय. हे बघा मालक साहेब, मला काही हे तुमचं पटत नाही. नाही म्हणजे फॅक्टरीत तुमचा निर्णय शेवटचा निर्णय असतो. त्यावरती कोणी बोटही उचलत नाही आणि शब्दही बोलत नाही. पण मालक साहेब, एक तुमचा एम्प्लॉय आणि या फॅक्टरीतला एक जाणता माणूस आणि तुमचा एक चांगला मित्र म्हणून मी तुम्हाला सांगतो ते ऐका ना. प्लीज याला नकार देऊ नका हो. खरंच नकाराचा ईमेल द्यायला ना माझे बोटर थरथर कापता येतो. नकाराचा ईमेलच होत नाही आहे माझ्याकडनं. कसा नकार द्यायचा? एवढा मोठा सोहळा आहे, एवढं मोठं अवॉर्ड भेटणार आहे आपल्याला. आणि मालक साहेब, हा सोहळा फक्त तुमच्या एकट्याचा नाही आहे हो. खरंच या फॅक्टरीतल्या एक ना एक कामगाराने आपली मेहनत करून हे सगळं डील मिळवलं होतं की नाही? मग जेव्हा तुम्ही स्टेजवरती हा अवॉर्ड घेण्यासाठी जाल ना, तेव्हा मात्र आपल्या फॅक्टरीतल्या प्रत्येक कामगाराच्या मनातला आत्मविश्वास, आत्मनिर्भरपणा, कामाची जिद्द आणखीन वाढेल हो. आणि आणखीन जोमाने कामगार कामाला लागतील. कारण आपल्या मेहनतीचं फळ आपल्याला मिळालं आहे हे बघून प्रत्येकाला आनंद होतोच ना हो मालक साहेब. त्यामुळे मालक साहेब, विचार करा, नकार देऊ नका. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, शिर्के,
मी घरी माझा निर्णय सांगितलाय. मी या अवॉर्ड फंक्शनला जाणार नाहीये आणि तुम्ही अजूनही नकाराचा ईमेल पाठवलं नाही. तुम्हाला सांगितलेलं कळत नाही का? माझा निर्णय झालाय शिर्के. त्याच वेळेस शिल्पाचा फोन येतो. आता मालक साहेब फोन उचलतात. बोल ना ताई, काय झालंय? शिल्पा खूप भडकलेली असते. युगंधर, आत्ताच्या आत्ता तू ताबडतोब घरी ये. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, ताई अगं पण इथे काम चालू आहे. त्यावर शिल्पा म्हणू लागते, सांगितलं ना आत्ताच्या आत्ता घरी ये. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, काय झालं? माई बापू ठीक आहात ना? आनंदी बरी आहे ना? काही प्रॉब्लेम नाही झाला ना? विद्याधरने काही केलं नाही ना? त्यावर लगेच आता शिल्पा म्हणू लागते, युगंधर तुला सांगितलं ना आत्ताच्या आत्ता घरी ये, नाहीतर मी पुढचं पाऊल उचलेलं. लवकर ये. आता लगेच मालक साहेब फोन ठेवतात. शिर्के चला, लगेच घरी निघावं लागेल. शिर्के आणि मालक साहेब घराकडे निघालेले असतात. तर इकडे घरी आनंदीने गोडाचा शिरा बनवलेला असतो. आनंदी आता समिधाताईच्या फोटोसमोर येते आणि आता प्रसाद ठेवते. समिधाताई, खरंच तुमचे आभार मानावे ना तेवढे कमीच आहे. आज मला खूप भारी वाटतंय हो. अगदी असं मन हलकं झाल्यासारखं वाटतंय. तेवढ्यात विद्याधर खाली आलेले असतो. विद्याधर आनंदीकडे बघत असतो. त्याच वेळेस आता आनंदी म्हणू लागते, खरंच आज मी सगळं सत्य पृथ्वी आणि मितालीला सांगितलं त्या चिठ्ठीद्वारे आणि पृथ्वीने मला लगेच प्रेमाने एक्सेप्ट पण केलं. खरंच मी या घरातला एक भाग आहे हे कळाल्यानंतर त्याने मला प्रेमाने मिठी मारली. आणि हे सगळं कुणामुळे घडलंय माहिती? समिधाताई, फक्त तुमच्या संस्कारामुळे. आज पृथ्वीने हे सगळी परिस्थिती कळाल्यानंतर जे काही समजून घेतलंय, मला स्वीकारलंय ना, तेव्हा मात्र तुमचे संस्कार आणि मालक साहेबांची शिकवण मुलांमध्ये दिसून आली. खरंच समिधाताई, तुमचे खूप खूप आभार. जर मी हे सत्य मुलांपासून लपवत राहिले असते तर मला तुमच्या घरात राहण्याचा अधिकारच नसता. त्यामुळे समिधाताई, तुम्ही हा प्रसाद गोड मानून घ्या. आज खूप आनंदाचा दिवस आहे. तेवढ्यात विद्याधर येतो. वा वा आनंदी, अगो कसला भारी आनंद झालाय तुला. गोडाचा शिरा बनवलाय का? लय उत्साह वाढलाय तुझा. त्यावर आनंदी बोला, ते वाढणारच आहे, कारण आज मुलांना मी सगळं सत्य सांगितलंय. आणि माणसाच्या मनात कितीही दुष्टपणा असला ना तरी विजय मात्र सत्याचाच होतो हे कळालं असेल ना विद्याधर सर तुम्हाला. त्यामुळे इथून पुढे उगाच मुलांमध्ये आणि माझ्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करू नका. कारण तुम्ही कसे वागलात तरी आज विजय सत्याचा, प्रेमाचा आणि विश्वासाचा झालाय. म्हणूनच इथून पुढे प्रेमाच्या आणि विश्वासाच्या आड येण्याचा प्रयत्न करू नका, असा टोमणा मारत आनंदी तिकडनं निघून जाते. त्याच वेळेस विद्याधर हसतच म्हणू लागतो, आनंदी हास आनंदी, हसत राहा, कारण हे तुझं हसू थोडकं आहे थोडकं. आणि जेव्हा मात्र पृथ्वीसमोर मोठा ब्लास्ट होणार, माझा पुढचा डाव रंगणार ना, तेव्हा मात्र तुझे रडण्याचे दिवस सुरू होणार आनंदी. आणि एकदा का तुझे दिवस बदलले की मग हसणार फक्त विद्याधर. मला टोमणे मारायली काय? मार, मारूंगे, हवे तेवढे टोमणे मारूंगे. पण लवकरच या निंबाळकरांच्या घरात मोठा ब्लास्ट होणार, तो पण दणदणीत. आणि मग त्या ब्लास्टच्या दणक्यात हे निंबाळकरांचं घर जळून खाक होणार. आणि मग फक्त राज्य असणार तर विद्याधरचंच. असे म्हणत आता विद्याधर जोरजोरात हसू लागतो. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, आता मालक साहेब आणि शिर्के घरी आलेले असतात. शिल्पाने झालेला सगळा प्रकार मालक साहेबांना सांगितलेला असतो. त्यामुळे आता मुलांना सत्य समजलंय. अवॉर्ड घेण्यासाठी जायला काहीच हरकत नाही. असे म्हणताच मालक साहेब म्हणू लागतात, चला शिर्के तयारीला लागा. मी आनंदीला घेऊन आता त्या अवॉर्ड फंक्शनसाठी लगेच निघणार आहे. आनंदीला धक्का बसतो. मला जर एकटीला मालक साहेबांबरोबर जायचं असेल तर मी अंदाज हे सत्य लवकर मालक साहेब समोर येणार. आता काय करायचं? माई बापूंनाही खूप टेन्शन आलेलं असतं. तर आता यावरती आनंदी काय उपाय काढणार? पुढे काय काय होणार? आनंदी आणि मालक साहेबांना अवॉर्ड कसा भेटणार, कसा त्यांचा सन्मान होणार, हे सगळं आपल्याला बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.